शालोम. जिवंत गोड येशूच्या नावात आपल्या सर्वांचे मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात सहर्ष स्वागत करीत आहोत. बरोबर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. पुण्यपदरात माझ्यान काही, पुण्यपदरात माझ्यान काही, पाप जाळ्यात काया फसेही, पाप जाळ्यात काया फसेही. आज पाप्यास उद्धार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. घाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. गुंतुनी मोह पाशात स्वामी, गुंतुनी मोह पाशात स्वामी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी, दूर गेलो तुझ्यापासूनी मी. तरी दीनास स्वीकार तूच रे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन पहिले योहान अध्याय 5 11 ते 14 ही वचने. पहिले योहान अध्याय 5 11 ते 14 ही वचने. ती साक्ष हीच आहे की देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याला तो पुत्र लाभला आहे त्याला जीवन लाभले आहे. ज्याला देवाचा पुत्र लाभला नाही त्याला जीवन लाभले नाही. देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्या तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, हे तुम्हास कळावे म्हणून मी हे तुम्हास लिहिले आहे. त्याच्या समोर येण्यास आपल्याला जे धैर्य आहे ते यावरून की आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. प्रभू परमेश्वर या वचनांद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. प्रियजनो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग योहानाचं पहिलं पत्र, त्याचा 5वा अध्याय 11 ते 14 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी सार्वकालिक जीवनाविषयी आम्ही पाहतो. देवाचं वचन सांगतं योहान वर्तमान 3 आणि 16 मध्ये, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होणार नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. आणि ही परमेश्वराची योजना आहे. परमेश्वराने आपला पुत्र म्हणजे येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं. योहान 10:10 मध्ये लिहिलेलं आहे की जीवन देण्यासाठी, आणि ते जीवन विपुलतेचं, बहुतायचं, सार्वकालिक जीवन देण्यासाठी येशू ख्रिस्त या जगात आला. आणि जो कोणी त्याला ओळखतो, जाणतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. आपण वाचलेलं आहे, ज्याला तो पुत्र लाभलेला आहे त्याला जीवन लाभलेलं आहे, आणि ज्या कोणाला तो पुत्र लाभलेला नाही त्याला जीवन लाभलेलं नाही. होय माझ्या प्रियानो, देवाचं वचन सांगते की ज्याला येशू ख्रिस्त लाभलेला आहे आणि सार्वकालिक जीवन तेच आहे. योहानाचं शुभवर्तमान 17व्या अध्यायात देवाचं वचन सांगते की त्याने येशू ख्रिस्ताला ओळखावं, जाणावं, हे सार्वकालिक जीवन आहे. त्याच्या काही जीवन आहे आणि ते जीवन देण्यासाठीच तो या जगात आलेला आहे.
आणि जो कोणी त्या पुत्रावर म्हणजे येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. आणि पुढे म्हणतो की त्याच्या नावाने जे काय आम्ही पित्याकडे मागतो ते आम्हाला मिळेल. योहान 14:14 मध्ये देखील लिहिलेलं आहे की जे काही आम्ही मागतो तो आमच्यासाठी करेल. आणि म्हणून माझ्या प्रियानो, सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताकडे आहे. शास्त्रात सांगतं की नियमशास्त्राच्या द्वारे नाही, पण येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याने आम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. म्हणून माझ्या प्रियानो, तो पुत्र ज्या कोणाला लाभलेला आहे, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. आणि ते सार्वकालिक जीवन येशू ख्रिस्ताच्या ठायी आहे माझ्या प्रियानो. आणि म्हणून या येशू ख्रिस्ताकडे त्याचा स्वीकार करा, त्याच्यावर विश्वास ठेवा आणि ते सार्वकालिक जीवन तुम्ही प्राप्त करून घ्या. देवबाप करू या वचनाने आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करू. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या दयेच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय प्रभू. खरोखर परमेश्वर बाप्पा, ज्या कोणाला तो पुत्र लाभलेला आहे त्यांना सार्वकालिक जीवन लाभलेलं आहे. पण वचन सांगतं की ज्या कोणाला तो पुत्र लाभलेला नाही त्यांना ते जीवन लाभले नाही. प्रिय देवबाप्पा, मी प्रार्थना करतोय, असे अनेक आहेत प्रभू ज्यांना ते जीवन लाभलेले नाही. अशा प्रत्येकास प्रभू ते जीवन लाभू दे. त्यांनी तुझ्यावर विश्वास करावा, तुला जाणावं, ओळखावं आणि ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावं असा अनुग्रह तू कर. आज अनेक लोक त्या जीवनाच्या शोधात आहेत. परमेश्वरा, मी प्रार्थना करतोय प्रभू, तुझी ओळख त्यांना होऊ दे. त्यांनी तुझ्याकडे यावं, तुला स्वीकारावं प्रभूजी, आणि परमेश्वर बाप्पा ते सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे. पवित्र बाप्पा, मी प्रार्थना करतोय कारण परमेश्वर बाप्पा तुझ्याकडे जीवन आहे आणि जो कोणी तुझ्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतो. ते जीवन परमेश्वर बाप्पा, जे लोक त्याच्या शोधात आहेत, भटकत आहेत प्रभू, त्या प्रत्येकास ते जीवन लाभू दे. आणि ज्यांना ते जीवन लाभलेलं आहे प्रभू, अशा प्रत्येकाला त्या जीवनात वाढण्यासाठी, वाटचाल करण्यासाठी, बनून राहण्यासाठी तुझी कृपा पुरव अशी तुझ्यासाठी प्रार्थना करतो. सर्व गौरव तुला देतो. आदर, मान आणि सन्मान तुम्हाला देत विनंती तारणारा आमचा धन्य येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणात ही प्रार्थना केली म्हणून तो एक. आमेन. हे अनादि प्रभो प्रिय ख्रिस्ता, तूच त्राता जगाचा नियंता. हे अनादि प्रभो प्रिय ख्रिस्ता, तूच त्राता जगाचा नियंता. तूच त्राता जगाचा नियंता. देशी जन्मास आकार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. भाव दुःखाचा भरणार तूच रे, भाव दुःखाचा भरणार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे, साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. साऱ्या विश्वाचा आधार तूच रे. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.